KN न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी KN न्यूजला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा। बाबासाहेबांचे विचार व महापुरुषांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी झटण्याची गरज, अनिल मसाळे यांचे प्रतिपादन। खडकलाट येथे महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभा व कॅन्डल मार्चने गांभीर्याने साजरा। देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारत एकात्म रहावा, अखंड रहावा, बहुजनांना अपेक्षित असणारा प्रबुद्ध विचारांचा भारत व्हावा असे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या सर्व महापुरुषांचे होते। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांची दोन स्वप्ने होती। एक म्हणजे स्वतंत्र भारत हा सर्व क्षेत्रात प्रगती केलेला जगाच्या पटलावर मोठा देश असावा व दुसरे स्वप्न म्हणजे हा भारत प्रबुद्ध व्हावा, बुद्धांच्या विचाराने व वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारा भारत असावा। मात्र बाबासाहेबांच्या व महापुरुषांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला नाही। स्वतंत्र भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला, मात्र आर्थिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गुलामगिरीत असणारा बहुजन समाज स्वतंत्र झाला नाही। म्हणून नवा विचार, मानवता व विज्ञानावर आधारित समाजाच्या वाटचालीसाठी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म भारतीयांना दिला। तेव्हा प्रबुद्ध भारताच्या व बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांसह समस्त भारत व भारतीय समाजाने या देशाला नवा विचार देण्याची गरज आहे, अन्यथा नजीकच्या काळात देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता व अखंडत्व धोक्यात येणार आहे। तसेच बाबासाहेबांनी या देशाला जगात सर्वश्रेष्ठ, सर्वात मोठी व लिखित अशी राज्यघटना दिली। राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी कुठल्याही एका जातीला धर्माच्या संरक्षणासाठी राज्यघटना लिहिली नसून समस्त भारतीयांच्या संरक्षण व हितासाठी राज्यघटना लिहिली। मात्र अलीकडे काही कारणे दाखवून त्यातील महत्त्वाची कलमे बदलली जात आहेत। तेव्हा बाबासाहेबांचे विचार, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली त्या सर्व महापुरुषांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण झटले पाहिजे असे प्रतिपादन गडहिंग्लज जागृती महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अनिल मसाळे यांनी केले। शुक्रवार तारीख 6 रोजी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील भारतीय बौद्ध महासभा व समस्त बौद्ध समाजबांधवांतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मसाळे बोलत होते। प्रारंभी खडकलाट पोलीस ठाण्याचे ASINS पुजारी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून सामूहिक अभिवादन करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली। यावेळी समता सैनिक दलाचे चेतन संधी यांनी खडकलाटेतील बाबासाहेबांच्या अस्थी असलेला कर्नाटकातील पुतळा ऐतिहासिक असून या पुतळ्यास भावनिकदृष्ट्या फार महत्त्व आहे, तसेच हा पुतळा निर्माण केलेल्या पूर्वजांचे कार्य अतुलनीय आहे असे प्रशंसोद्गार काढले। यावेळी सामूहिक पंचशील गायन करण्यात आले। या कार्यक्रमास खडकलाट येथील आजी, माजी ग्राम पंचायत सदस्य, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, डॉक्टर आंबेडकर सोसायटीचे संचालक, समस्त बौद्ध समाजबांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात स्वागत व सूत्रसंचलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष सुकुमार थरकार तर आभार मिथुन वराळे यांनी केले। सायंकाळी शाहुनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्चमध्ये सुमारे 250 बौद्ध समाजबांधव व युवक युवती सहभागी होऊन पुतळा कॅन्डलच्या लख्ख प्रकाशात उजळून अभिवादन केले। या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवसभर खडकलाटसह नवलिहाळ, गळतगाव व परिसरातील शिक्षक वर्ग व अनुयायांनी खडकलाट येथील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्पहार अर्पून अभिवादन केले। KN न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। आदरणीय मसाळ सर यांनी आपल्या बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या सोबत असणारे भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि 1947च्या स्वतंत्र भारताच्या पाठीमागचा जो पार्श्वभूमीचा अभ्यास केला तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महापुरुषांनी आहुती दिली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। सुरुवातीला लोकशाही विचारावरती भारताचा या ठिकाणी कारभार चालत असताना लगेचच या ठिकाणी घटना समितीची या ठिकाणी स्थापना झाली आणि बाबासाहेबांना या संविधान सभेवरती, या घटना समितीवरती या ठिकाणी घेण्यासाठी अनेक महापुरुषांनी मज्जाव केला, पण सुदैवानं का होईना बाबासाहेब नंतर या राज्यघटनेमध्ये आले। पंडित नेहरू असेल, वल्लभभाई पटेल असेल,
राजेंद्र प्रसाद असतील आणि मग बाबासाहेब तर होतेच. या सर्व पुरुषांना, या सर्व महापुरुषांना, या सर्व नेत्यांना वाटत होतं की स्वतंत्र भारत हा यानंतर सुद्धा एकात्म राहावा, यानंतर सुद्धा तो अखंड राहावा, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं. आणि म्हणून या सर्व महापुरुषांचं एक स्वप्न होतं की या स्वतंत्र भारताचा, स्वप्नातील भारत हा नव्या विचाराचा असावा, हा नव्या युगाचा असावा. ते या ठिकाणी मनात धरलं होतं. काही स्वप्न या ठिकाणी उराशी बाळ होतं. बाबासाहेबांच्या विचारातील भारत हा स्वातंत्र्य भारत हा राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य झाला, सामाजिक, आर्थिक, धार्मिक दृष्ट्या हा भारत स्वतंत्र झाला की नाही हा बाबासाहेबांना प्रश्न होता. आणि विशेष करून या देशाच्या गुलामगिरीत असणारा, ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीत असणारा भारत आणि भारतीयांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि अन्य या ठिकाणी क्षेत्रामध्ये गुलामगिरीत असणारा बाबासाहेबांचा बहुजन समाज, बाबासाहेबांचा तो बहुजन समाज नव्या विचारानं, नव्या ज्ञानानं देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीनं तो हातभार लावा असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि तो भारत निर्माण व्हायचा असेल आणि या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिली त्या समस्त महापुरुषांच्या स्वप्नातील भारत जर निर्माण व्हायचा असेल तर बाबासाहेबांचाच समाज नव्हे तर समस्त भारतीय समाज हा नव्या विचारानं या देशाला नवी शिक्षा देण्याची गरज आहे. आणि आम्ही तुम्ही हे आज केलं नाही तर नजीकच्या काळामध्ये हे देशाचं स्वातंत्र्य, हे देशाचं एकात्म आणि अखंडत्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की पहिल्यांदा हा देश चालतोय कोणत्या तत्वावरती, या देशाचा कारभार चालतोय कोणत्या ग्रंथावरती. तो महान ग्रंथ बाबासाहेबांनी या ठिकाणी देशाला अर्पण केलं. बाबासाहेबांनी जो महान ग्रंथ या देशाला दिला तो महान ग्रंथ म्हणजे ही देशाची राज्यघटना. या देशाच्या राज्यघटनेचे अनेक कलम या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने बदलली जात आहेत. आणि म्हणून बांधव आजच्या निमित्ताने आम्ही सर्व मारवाड्यातले, बौद्धवाड्यातले नव्हे तर या आपल्या खडकलाट गावाच्या सर्वांनी आपण इथून प्रतिज्ञा केली पाहिजे की या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही तुम्ही काय केलं पाहिजे. बाबासाहेबांचा पुतळा निर्माण करण्यापूर्वी 55 वर्षापूर्वी जर एक गाव एकत्र असेल तर आज देशाची राज्यघटना अंधारात येते, आज देशाची राज्यघटना असुरक्षितच्या दिशेने चाललंय. आणि म्हणून आम्ही तुम्ही इथून प्रतिज्ञा घेऊया की देशाच्या संविधानाच्या या ठिकाणी संरक्षणासाठी गावागावातून या ठिकाणी जागर झालं पाहिजे. कारण देशाची ही राज्यघटना जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीची सर्वात मोठी लिखित राज्यघटना या देशाला बाबासाहेबांनी दिले. आणि म्हणून बाबासाहेबांना 1909 साली बौद्ध धर्माचा त्यांच्यावरती प्रभाव होता. 1935 साली बाबासाहेब बुद्ध धर्माचा या ठिकाणी स्वीकारण्याच्या दृष्टीने वाटचाल करतात आणि 1956 साली बाबासाहेब बुद्ध धर्म स्वीकारतात. पण राज्यघटना लिहिताना कुठल्याही एका धर्माच्या, कुठल्याही एका जातीच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी ही राज्यघटना लिहिली. समस्त भारतीय आणि भारतीयांच्या संरक्षणासाठी ही राज्यघटना दिली. या राज्यघटनेचं संरक्षण बाबासाहेबांनी दिलेला विचार आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपला देह अर्पिला त्या सर्व महापुरुषांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याच्या दृष्टीनं आज आपण कटिबद्ध होऊया. या दिवस हा थोड्या दिवसानं भारतीय संविधान लिहिलं आणि या देशाला अर्पण केलं. त्या संविधानातून आपला देश हे चालत असतो. म्हणून पोटतिडकीने का होईना माझे मित्र अनिल मसाळे यांनी बाबासाहेबांच्या विषयी सखोल अभ्यासक आणि आपल्यासमोर त्यांनी विचारपूर्वक असं एक भाषण केलं आहे. त्याचा जागृत आपल्या समाजाने घ्यावा असं मी आपल्या भावना ವ್ಯಕ್ತಿ ಕೇಳಬಹುದು. ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನಗೆ ಬರಮಾಡಿ ನಿನ್ನೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಇವರಿಗೂ ಒಂದು ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಗೋಲ್ಲ. ನಾನು ಇವತ್ತು ರಜಾ ಇತ್ತು, ಆದರೂ ಸಹಿತ ಈ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಕಾರ್ಯ ಐತೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಂತ ಜಳಕ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಜರಾಯಿತು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲರನ್ನೂ ಕೂತು ಮಾತಾಡೋದು ನಾಲ್ಕ ಮಾತು. ಈಗಾಗಲೇ ಇವರು ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವಗಳು. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಾವು ಭಾರತದಾಗ ಹುಟ್ಟಿ ಹೇಗೆ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಬೇಕು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಹಕ್ಕನ್ನು ತಂದು ಕೊಟ್ಟವರು.
ಅವರು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಈಗ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಇರ್ತಿದ್ದು, ನಮಗೆ ಎಂಥ ಒಂದು ತೊಂದರೆ ಕಷ್ಟ ಅನುಭವ ಆಗ್ತಿತ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಈಗ ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಾವು ನೆನೆದ ಜೀವನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಕೊಟ್ಟರು. ಮತ್ತು ನಾವು ಯಾವ ಥರ ಬದುಕಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್ವ ಸಮಾನ ಹಕ್ಕನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿದವರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರನ್ನ ನೆನೆದು ನಾವಿನ್ನು ಭಾರತ ದೇಶದಾಗ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಜೆಯಾಗಿ ಬದುಕಿ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರದ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಾಗೋಣ. ಅವರು ಒಂದು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂಥ ನಿರ್ದೇಶನಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಖಡಕ್ಲಾಟ ಅಂದಾಗ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು, ನಾನು ಖಡಕ್ಲಾಟಕ್ಕೆ ಒಂದು ದಿವಸ ಹೋಗಬೇಕು, ಖಡಕ್ಲಾಟದಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಸಭೆ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅವ್ರ ಚಿತಾಭಸ್ಮ ಆದರೂ ನಮ್ಮ ಖಡಕ್ಲಾಟದಾಗ ಐತೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ಮೆರೆದಿದ್ದೀವಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಅಭಿಮಾನ ಇರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಗೌರವ ಇರಬೇಕು, ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಮಸಾಳೆ ಸರ್ ಹೇಳಿದಂಗೆ ಯುವಕರು ಭಾಳಷ್ಟು ವ್ಯಸನಿಕರಾಗಿ ತೀರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಂದ ನಮ್ಮ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಯುವಕರಿಗೆ व्यवसाय ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ नोकरी ಆಗಿರಬಹುದು ಸಿಗ್ತದೆ. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित राहिलेले प्रमुख म्हणून आमचे खडकलाट पोलीस स्टेशनचे ASI पुजारी सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रकारे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल, तसेच या खडकलाट ग्रामस्थ व बौद्ध समाज बांधवातील प्रत्येक युवकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पत्रकर्ते यांचे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि संध्याकाळी 6:30 वाजता कॅन्डल मार्चचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राण बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. यांचा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि आज दिवसाच्या निमित्तानं सकाळी या ठिकाणी पूजापाठ आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आलेला आहे. गेला कायद्याची गाथा नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरणी तो माथा. हरपली आई हरपली माई हरपली माता अन पिता वाली देशाचा निघून गेला कोण होईल पैसा आता.
वैरण रातीची ती मर्जी, वैरण रातीची ती मर्जी धुरंधरावरती फिरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.